नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तुमच्या आमच्या घरातील येणाऱ्या केबल किंवा डीटीएच सेवेच्या बदललेल्या नवीन नियमांची माहिती। ट्रायच्या नियमानुसार नुकतेच नवीन धोरण चालू झाले आहे। त्यात आपण आवडीचे चॅनल कसे निवडायचे व त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे पैसे आकारले जाणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच अधिक नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत चॅनलचे प्रकार। हे प्रकार तीन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केले आहेत। पहिला आहे अनिवार्य चॅनल म्हणजे मॅन्डेटरी चॅनल आहेत। दुसरा आहे मोफत चॅनल जे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत आणि तिसरा प्रकार आहे आकार चॅनल म्हणजे पेड चॅनल। तर हे प्रकार आणखी डिटेल्समध्ये पाहूयात। पहिल्या प्रकारात डीडीचे चॅनल्स येणार आहेत। यात सर्व सरकारी डीडी वाहिन्यांचा समावेश असणार आहे आणि हे अनिवार्य आहेत। दुसरा प्रकार आहे फ्री टू एअर म्हणजेच हे मोफत चॅनल आहेत आणि हे मॅन्डेटरी नाहीत, हे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। तिसरा प्रकार आहे पेड चॅनल्स। 0 ते 19 रुपयात हे पेड चॅनल येणार आहेत। ह्यात देखील 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार, एका सिंगल चॅनलसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील। उदाहरणार्थ एबीपी माझासाठी 50 पैसे, झी मराठीसाठी 19 रुपये इत्यादी। दुसरा प्रकार आहे, एखादा ब्रँडचा ब्रॉडकास्टर असेल, उदाहरणार्थ झी किंवा सोनी यांचे सर्व चॅनलचा पॅक तुम्हाला मिळेल। उदाहरणार्थ झीचा पॅक 45 रुपये आहे। तिसरा प्रकार आहे बुके। यात तुम्हाला रेडीमेड वेगवेगळ्या चॅनलचा बुके असणार आहे। या सर्वांची किंमत मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF आहे त्यात दिलेले आहे। हे झाले चॅनलचे वर्गीकरण। आता पाहूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडलेल्या चॅनलचे पैसे कशा प्रकारे भरायचे। याचे वर्गीकरण देखील 3 भागात केले आहे। पहिला प्रकार आहे नेटवर्क कॅपॅसिटी म्हणजेच हे मॅन्डेटरी चॅनल्स आहेत। 130 रुपयात एकूण तुम्हाला 100 चॅनलचे नेटवर्क कॅपॅसिटी मिळेल। दुसरा प्रकार आहे पेड चॅनल। याचे तुम्हाला 130 रुपये किंवा तुमच्या गरजेनुसार लागणारे अधिक इंडिव्हिज्युअल चॅनलचे चार्जेस द्यावे लागतील। आणि तिसरा प्रकार आहे 18% GST। मी सर्व चार्जेस हे तुम्हाला GST सोडून सांगितले आहेत। यावर 18% GST ॲड करून तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत। तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ट्रायच्या वेबसाईटची लिंक दिली आहे, त्यावर जाऊन तुम्हाला लागणाऱ्या चॅनलचे कॅल्क्युलेशन करून घ्या। या संपूर्ण प्रक्रियेत राहिलेली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर 100पेक्षा जास्त चॅनल पाहायचे असल्यास तुमच्या खिशावर अजून थोडा जास्त भार पडेल। ते कसे पाहूयात। तुमची गरज 100पेक्षा जास्त चॅनलची असल्यास अधिक 25 चॅनल वाढवण्यासाठी तुम्हाला 25 रुपये जास्त मोजावे लागतील। जर तुमची गरज 150 चॅनलची असल्यास मॅन्डेटरी 130 रुपये व 25-25च्या 2 बंचचे अधिक एकूण 40 रुपये द्यावे लागतील। त्यावर तुमचे पेड चॅनल आणि GST आहेच। नवीन धोरणाची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओत देणे कठीण आहे। तुमच्या मागणीनुसार व्हिडिओचे पुढील पार्ट आपण नक्कीच घेऊया। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि ट्रायच्या नवीन धोरणाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। या व्हिडिओमध्ये एवढेच। पुढील व्हिडिओत नक्की भेटू। धन्यवाद।